झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या आणि इच्छुकांच्या जोरात हालचाली सुरू आहेत। धुळे जिल्ह्यातील दोंडईच्या हे विद्यमान पालकमंत्री जयकुमार रावल यांचा बालेकिल्ला। या ठिकाणी मंत्री रावल आणि माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख यांचे गट नेहमीच एकमेकांच्या विरोधात लढत आले आहेत। डॉक्टर देशमुख यांनी वयाचे कारण पुढे करीत राजकीय संन्यास घेतल्याची घोषणा केलेली असली तरी ते मनाने मात्र थकलेले नाही असेच त्यांच्या कृतीवरून दिसते। एकीकडे त्यांचा राजकीय संन्यास तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी राजकीय हालचाली सुरू ठेवल्यात। रविवारी डॉक्टर देशमुखांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली। आगामी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत जोरदार चर्चा झाली। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख यांच्यासह अशोक सोनवणे, घनश्याम राजपूत, कालू नगराळे, अमित पाटील यांनी बैठकीत आपले मनोगते मांडली। नेत्यांनी आदेश दिला तर युती करून, अन्यथा स्वतंत्रपणे पूर्ण ताकदीने लढण्याची भाषा या बैठकीत बोलल्या गेली। पुन्हा एकदा सगळ्यांनी माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुखांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केला। आपण लवकरच मुंबईत जाऊन पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या सोबत चर्चा करून पुढील धोरण ठरवू असे डॉक्टर देशमुखांनी या बैठकीत सांगितले। मंत्री रावलांच्या विरोधात दंड थोपटून दोंडईच्या नगर परिषद निवडणूक लढवायचीच असा या बैठकीचा सूर होता। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत हे बैठक असली तरी या बैठकीला राष्ट्रवादीत नव्याने दाखल झालेले श्यामकांत सनेर यांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं। या बैठकीला नाना मराठे, दिनेश चोळके, गिरधारीलाल रामरख्या, प्रदीप पाणी, नजीम शेख, रामभाऊ माणिक, महेंद्र पाटील, बापू महाजन, भूपेंद्र धनगर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडईच्या। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।